हॅलो स्टुडंट्स, दिस इज अंकिता. वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन नीट. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या सेशनमध्ये आपण MHTCET नर्सिंगचे काही एक्सपेक्टेड नर्सिंग MCQs डिस्कस करणार आहोत, जे तुम्हाला 2026 या दृष्टिकोनाने महत्त्वपूर्ण असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सेशन एंड पर्यंत नक्की बघा. ग्लोबल ऑनलाईनने तुमच्यासाठी MHTCET नर्सिंग, PCB, नीट अशा सगळ्या एक्झामसाठी एक कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे, ज्यात आम्ही तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स प्रोव्हाइड करतो. या लाईव्ह लेक्चर्स मध्ये विद्यार्थी मित्रांनो, तुमचा आणि माझा एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट करण्यात येईल, ज्याच्या माध्यमातून तुम्ही माझ्याशी डायरेक्टली कनेक्ट होऊ शकता आणि तुमचं डाऊट सॉल्व्ह करू शकता. त्याचबरोबर रेकॉर्डेड लेक्चर्स देखील अवेलेबल आहेत. जे काही फुल सिलेबस नोट्स आहेत ते प्रोव्हाइड केले जातात तुम्हाला. त्याचबरोबर MCQ डिस्कशन सेशन घेतले जातं आणि पर्सनल गायडन्स देखील प्रोव्हाइड केला जातो. तर तुम्हाला हा कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे. आपली MHTCET नर्सिंग साठीची नवीन बॅच 25 ऑगस्ट पासून चालू झालेली आहे. तर लवकरात लवकर ही बॅच जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून देखील तुम्ही या कोर्सेसला जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, या कोर्ससाठीची तुमची फीज असणारी ₹5,000 फॉर द सिंगल कोर्स, आणि जर तुम्ही कॉम्बो कोर्सचा विचार करत असाल तर त्यासाठीची फीज असणार आहे ₹10,000. तर आता आपण वळूया आपल्या MCQ सेशनवर. तर सगळ्यात पहिला आपला MCQ आहे, व्हॉट इज द फर्स्ट डायग्नोस्टिक टूल यूज टू कन्फर्म प्लासेंटा प्रिविया? राईट, प्रिविया. तर कुठला असं फर्स्ट डायग्नोस्टिक टूल आहे ज्यानी कन्फर्म होतं प्लासेंटा प्रिविया? सो द राइट आंसर फॉर दिस question is transabdominal ultrasound. Yes, it is the initial imaging modality to detect the placenta previa. Right? Transabdominal ultrasound is nothing but the sonography, ज्याच्या मदतीने तुम्हाला डिटेक्ट करण्यासाठी एकदम इझी होतं. दॅट इज द इनिशियल इमेजिंग. इज इट क्लिअर स्टुडंट्स? नेक्स्ट, placenta previa is classified under which type of placenta abnormalities? The placenta previa कुठल्या types of abnormalities मध्ये classified आहे? So it is a condition where placenta is abnormally located near or the over the cervical OS. So the right option is option number C, that is placental location. Yes. Next, which bone articulates with the radius to form the elbow bone? Elbow bones च्या radius ला फॉर्म करण्यासाठी कुठला बोन आर्टिक्युलेट होतो? So the right answer for this question is ulna. Option number B, that is ulna. Yes, the ulna is one of the two bones in the forearm articulating with the radius and humerus to form the elbow joint. Next, which ethnic group has the highest report incidence of placenta previa? कुठला ethnic group कडे highest evidence आहे, incidence आहे, sorry, evidence नाही, incidence. Okay, highest report of incidence of placenta previa. So it is, studies indicate that Caucasian women, yes, Caucasian women show a slightly higher prevalence of placenta previa. Option number C is your right answer. Next, what hormone plays a key role in placenta development and attachment? यापैकी कुठला असा हार्मोन आहे जे placental development and attachment साठी महत्वपूर्ण आहे? So the right answer is HCG. Yes, human chorionic gonadotropin, that is the hormone that supports the development and attachment of the placenta during early pregnancy. Next, how is marginal placenta previa defined? Marginal placenta previa कशामुळे डिफाइन होतो? So it occurs when the edge of the placenta reaches the cervical OS but does not cover it. Yes, that means they reach होता है but it is not covering it. So the right answer is option number C, that is the placenta touches but does not cover the OS. Next, the definitive treatment for placenta previa at term is
काय ट्रीटमेंट यूज केली जाते? So it is a cesarean section. Yes, cesarean section ensures safe delivery and avoids bleeding complications. See विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा प्रेग्नन्सी बेबी डिलिव्हर होताना जर काही कॉम्प्लिकेशन्स असतील तर त्यावेळेस अर्जंट बेसिसवर सिझारियन केलं जातं, सो दॅट इट इज अ सेफ डिलिव्हरी अँड ब्लिडिंगचे काही कॉम्प्लिकेशन्स होणार नाही. नेक्स्ट, what is the main cause of tuberculosis? तर tuberculosis main cause काय आहे? It is the bacteria. Next, which instrument is used to measure oxygen saturation in the blood? कुठला असं इन्स्ट्रुमेंट आहे जे ऑक्सिजन सॅच्युरेशन ब्लड मध्ये मेजर करण्यासाठी वापरतो आपण? इट इज स्टेथोस्कोप, ग्लुकोमीटर, पल्स ऑक्सिओमीटर, थर्मोमीटर. सो द राईट आन्सर इज ग्लुकोमीटर, ऑप्शन नंबर बी. तुम्ही जर बघितलं असेल, जर तुमच्या घरी कोणी डायबिटीजचं पेशंट असेल तर असं सॉर्ट ऑफ ते इन्स्ट्रुमेंट असतं, राईट? So sorry students, we are talking about oxygen saturation, right? We are not talking about the diabetes. So it is a pulse oximeter, right? Not a glucometer. It is a pulse oximeter because we are talking about oxygen saturation. जर तुम्ही बघितलं असेल, कधी तुम्ही डॉक्टर कडे गेला असेल and that time if someone is a diabetic or sugar patient, तर तेवढं तिथेच आपण ग्लुकोमीटरने आपलं शुगर लेवल चेक करू शकतो. and in case of oxygen saturation, pulse oximeter is used. Option number C is your right answer. It is a non-invasive device used to monitor oxygen saturation and pulse rate. Next, how does a low-lying placenta differ from placenta previa? Low-lying placenta कशाने differ होतो? It is within 2 centimeter of the OS but does not reach it. So option number A is your right answer. Next, which instrument is used to measure blood sugar levels? Yes, आता शुगर लेवलचा क्वेश्चन आहे. तर ब्लड शुगर लेवल्स मेजर करण्यासाठी काय वापरलं जातं? तर इट इज ग्लुकोमीटर. येस, इट इज अ व्हेरी स्मॉल डिव्हाइस. ऑप्शन नंबर बी इज युअर राईट आन्सर. मी तुम्हाला तेव्हा डिव्हाइसचा स्ट्रक्चर दाखवलं होतं, जस्ट अ रफ डायग्राम, इग्नोर इट. असं काहीतरी ते डिव्हाइस असतं which is used to measure blood glucose level using a small drop of blood, often for diabetes management, right students? Diabetes measure करण्यासाठी, तुमचं शुगर लेवल मेजर करण्यासाठी ग्लुकोमीटर वापरला जातो. Next, what bone articulates with the femur to form the hip joint? Hip joint फॉर्म करण्यासाठी कुठला बोन असा आर्टिक्युलेट होतो? सो द राईट आन्सर इज इलियम. ऑप्शन नंबर ए इज युअर राईट आन्सर. इट इज वन ऑफ द 3 bones that forms the hip bone, that is pelvis, articulating with the femur to form the hip joint. Is it clear students? तर हे काही MCQs आपण आज डिस्कस केले, जे मोस्ट एक्सपेक्टेड MCQs आहेत ॲज 2026 पॉइंट ऑफ व्ह्यू. सो ग्लोबल ऑनलाईनने तुमच्यासाठी MHT CET नर्सिंग, PCB, नीट अशा सगळ्या एक्झामसाठी एक कम्प्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे, ज्यात आम्ही तुम्हाला काय करतो तर लाईव्ह लेक्चर्स प्रोव्हाइड करतो. या लाईव्ह लेक्चर्समध्ये तुम्हाला माझ्याशी डायरेक्टली कनेक्ट होता येईल स्टुडंट्स, कारण आम्ही तुमचा आणि माझा एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट करतो, ज्याच्यामुळे आपण डायरेक्टली कनेक्ट होऊ शकतो आणि डाऊट सॉल्व्ह करू शकतो. त्याचबरोबर रेकॉर्डेड लेक्चर्स देखील प्रोव्हाइड केले जातात विथ फुल सिलेबस नोट्स, MCQ डिस्कशन अँड विथ पर्सनल गायडन्स. तर विद्यार्थी मित्रांनो, आपली MHT CET नर्सिंग साठीची बॅच ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे 25 ऑगस्ट पासून फॉर द अकॅडमिक इयर 2026. तर तुम्हाला ही बॅच जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे, किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून देखील तुम्ही या कोर्सेसला एक्सेस करू शकता. जर तुम्ही याचं फी स्ट्रक्चर बघितलं विद्यार्थी मित्रांनो, तर सिंगल कोर्स साठीची तुमची फीज आहे ₹5,000 आणि जर कॉम्बो कोर्सचा विचार करत असाल तर त्यासाठीची फीज आहे ₹10,000. तर लवकरात लवकर कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲपद्वारे देखील तुम्ही एक्सेस करू शकता. तर आता आपण बघूया की ग्लोबल ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून कशा प्रकारे एक्सेस करता येईल. तर सगळ्यात पहिले आपल्याला ग्लोबल ऑनलाईन असं सर्च करायचं. जेव्हा तुम्ही ग्लोबल ऑनलाईन असं सर्च कराल प्ले स्टोअरला, तर तुम्हाला जीचा आयकन दिसेल. या जीच्या आयकनवर क्लिक करायचंय, ग्लोबल ऑनलाईनचा ॲप डाउनलोड करायचा आहे. तुमचं नाव आणि मोबाईल नंबर टाकून तुम्ही स्वतःला रजिस्टर करा. एकदा तुम्ही स्वतःला रजिस्टर केलं तर तुम्ही या
पेजला रिडायरेक्ट व्हाल. इथे तुम्हाला 3 ऑप्शन्स दिसतील, होम, स्टोर आणि चॅट्स. तुम्ही स्टोरच्या ऑप्शनवर क्लिक करा तर तुम्ही या पेजला रिडायरेक्ट व्हाल. इथे वरती गेल्यावर तुम्हाला तिथे सर्च बार दिसेल जिथे तुम्हाला कोर्स सर्च करायचा आहे. जर तुम्ही नर्सिंग साठी बघत असाल तर नर्सिंग टाईप करा. जर तुम्ही पीसीबी साठी बघत असाल तर पीसीबी टाईप करा आणि जर तुम्ही नीट साठी बघत असाल तर नीट टाईप करा. जे तुम्ही टाईप कराल तिथे तुम्हाला तो कोर्स अवेलेबल होईल. तर अशा प्रकारे ग्लोबल ऑनलाईन ऍपच्या माध्यमातून देखील तुम्ही या कोर्सेसला ऍक्सेस करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही अजून आमचं चॅनल ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमचे जे फॅमिली, फ्रेंड्स आणि रिलेटिव्स आहेत ज्यांना कोणाला या सगळ्या एक्झामसाठी प्रिपेअर करायचं आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना त्यांच्या फ्युचर प्रिपरेशनसाठी हेल्प होईल. थँक्यू स्टुडंट्स.